सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता अर्जुन आणि सायली रिपोर्ट घेऊन हॉस्पिटलमधून निघून जातात. तर इकडे प्रिया आणि अस्मिता लगेच त्या नर्सकडे येतात आणि ज्या नर्सला पैसे दिले होते तिला बाजूला घेतात. तेव्हा ती नर्स म्हणते, काय झालं मॅडम, मी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम केलंय. तन्वी म्हणते की तू तर काम केलं, पण त्या सायलीचे रिपोर्ट चेंज केले होते. ती सायली पुन्हा इथे कशासाठी आली होती सांग ना तू. इकडे आता अर्जुन सायलीकडे येतात. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही पुन्हा आतमध्ये कशाला गेले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की या सगळ्या प्रकरणामध्ये कोण आहे याचा छडा लावायला मी आतमध्ये गेलो होतो. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं खोट्या रिपोर्ट मागे अस्मिताई असेल. अर्जुन म्हणतो की तसंच झालं आणि अस्मिताई आपल्याला नक्कीच हॉस्पिटलमध्ये यायच्या वेळेस फॉलो करीत हे मला माहीत होतं आणि ती आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिच्यासोबत कोण आहे माहीत आहे का तुम्हाला. तर सायली म्हणते कोण. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी. ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो. इकडे आता ती नर्स म्हणते की त्या कशासाठी आल्या होत्या हे मला माहीत नाहीये, पण मी तुमचे 2दा काम केले आणि 2दा रिपोर्ट बदलले, पण आता मला यापुढे हे काम करायला लावू नका कारण माझी नोकरी जाईल. इकडे सायली म्हणते की म्हणजे सगळ्यांसमोर माझी खोटी प्रेग्नन्सी दाखवायची ही अस्मिता आणि प्रियाने केलेला प्लान होता. तर अर्जुन म्हणतो एकदम बरोबर मिस सायली. इकडे नर्स म्हणते की 2दा रिपोर्ट बदलले, आता मी काही करणार नाही आणि नर्स तिथून निघून जाते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की आता मी सांगतो तसं करा सायली. तर सायली म्हणते काय करायचं. तर आता इकडे तन्वी म्हणते की चल ना आपण निघूयात. तेव्हा अस्मिता म्हणते 1 मिनिटे. ती म्हटली की 2 रिपोर्ट बदलले. तेव्हा तन्वी तू कोणते 2 रिपोर्ट बदललेस. तेव्हा तन्वी म्हणते की अगं सायलीच्या 2-4 टेस्ट झाल्या होत्या, त्यातील 2 रिपोर्ट बदलले असे ती सांगत होती. तन्वी म्हणते की आता अर्जुन सायली घरी जाऊन काय बोलतील हे बघायला आपला माणूस तिथे असायला हवा ना. तेव्हा चल अस्मिता चल लवकर आणि दोघीही निघून जातात. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की त्या दोघी कधीही बाहेर येऊ शकतात चला. तरी अर्जुन सायलीला घेऊन त्याच्या कारमधून तेथून निघून जातो. तर इकडे बाहेर येऊन तन्वी अस्मिताला म्हणते की पटकन तू घरी जा आता अस्मिता. तन्वी म्हणते की अस्मिता इकडून एक शॉर्टकट आहे, त्या मार्गे तू घरी जा. आणि अर्जुन सायलीला एवढे प्रश्न विचार ना का सांगायलाच नको. जमेल ना तुला अस्मिता. तर अस्मिता म्हणते की जमेल काय, जमेलच ग मला, तू काही काळजी करू नकोस. इकडे कल्पना आणि अस्मिता घरामध्ये आता अर्जुन सायलीचा डोहाळे जेवण कसं बनवायचं याचा विचार करत असतात. कल्पना म्हणते की विमल, डोहाळे जेवणाला तर खूप वेळ आहे, आपण आत्ताच अर्जुन आणि सायलीसाठी काहीतरी प्लॅनिंग करूया. तेवढ्यात अस्मिता दरवाजात येऊन कल्पनाचे ते बोलणे ऐकते. इकडे विमल म्हणते की वहिनी तुम्ही ते सरप्राईज करायचं म्हणजे नेमके काय करायचं. तर तेवढ्यात अस्मिता पुढे येत म्हणते की मी सांगते ना. अस्मिता म्हणते की अर्जुन सायलीला धक्का बसेल असे आपण काहीतरी करूयात. तर कल्पना म्हणते तू सायलीची काळजी करायला एवढी कधीपासून लागली. तेव्हा अस्मिता म्हणते मी जे काही करते ना ते माझ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी करते. इकडे आता अर्जुन हा सायलीला घेऊन एका ठिकाणी येऊन गाडी थांबवतो आणि म्हणतो की मिस सायली, आता ही प्रेग्नन्सी खोटी आहे हे आत्ताच आपल्याला या रिपोर्टनुसार कळलंय, पण या अगोदर ही प्रेग्नन्सी खरी होती आणि तुम्ही प्रेग्नंट होता असंच आपल्याला माहीत होतं आणि असंच नाटक करावं लागेल. आणि अर्जुन म्हणतो की त्यासाठी तुम्हाला खोटं खोटं रडावं लागेल. सायली म्हणते की पण आता दुसऱ्या कारणासाठी सुद्धा खोटं बोलायचं का आणि भावना कशा खोट्या दाखवता येतील. अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही आधीपासून प्रेग्नंट आहात हे आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं, तेव्हा आपल्याला वाईट वाटल्याचं नाटक करावंच लागणार आहे मिस सायली, आणि त्यासाठी तुम्हाला डोळ्यातून पाणी काढावंच लागेल असे सांगून अर्जुन हा सायलीला घेऊन घरी येऊ लागतो. इकडे आता कल्पना, अस्मिता आणि अश्विनने खूप सारा मोठा प्लान केलेला असतो. अर्जुन आणि सायलीच्या मुलासाठी खूप साऱ्या खेळण्या आणलेल्या असतात. तर कल्पना सगळीकडे फुगे लावत असते. प्रतापसुद्धा तिला मदत करत असतो. अश्विन हा लहान मुलांची ती गाडी खेळत असतो. तेव्हा प्रताप कान धरत म्हणतो की अश्विन, ती गाडी काय तुला खेळायला आणली का, चल कामाला लाग. अर्जुन आणि सायली कधीही येतील. इकडे कल्पना आता दरवाजाकडे येऊन अर्जुन सायली येण्याची वाटच बघत होत असते. इकडे आता रविराज हा प्रतिमाच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो की प्रतिमा, आज तू घरी असायला हवी होतीस कारण आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. तेवढ्यात पाठीमागून तन्वी तिथे येते आणि रविराजचे ते बोलणे ऐकते. रविराज म्हणतो की प्रतिमा, पण तू घरी काय येत नाहीये, तू या शहरात आहे हे मात्र नक्की, आणि सुमनचा गैरसमज खरंच खोटा नाही ठरणार. रविराज म्हणतो की प्रतिमा, असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे तू घरी येत नाहीयेस. तेव्हा तन्वी पाठीमागे विचार करते की कशाला येतेस तू घरी, इथे काय वेड्याचा बाजार भरलाय, तो काय कमी आहे का. रविराज म्हणतो की प्रतिमा, तू जर असती तर आपण दोघं जोडीने तन्वीचं कन्यादान केलं असतं. तेव्हा तन्वी म्हणते की त्या अगोदर मी त्या विपुलचंच कसं कन्यादान करते बघा. रविराज म्हणतो की प्रतिमा, तन्वीची या घरातून पाठवणीसुद्धा आपण दोघांनीच करायची.
इकडे आता अर्जुन सायलीला घेऊन घराच्या गेट समोर येतो. पुन्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो की तुम्ही डॉक्टर पुढे तर खूप आनंदी होता, पण आता इथे आपण खूप दुःखी आहोत असे सर्वांच्या समोर दाखवायचंय, कळलं का तुम्हाला? अर्जुन म्हणतो की तुम्ही कसं रडता ना ते तरी मला बघू द्या, रडा आज खूप. अर्जुन म्हणतो की आतमध्ये जाऊन सर्व काही खरं वाटलं पाहिजे बरं का सायली, आणि चेहऱ्यावरती दुःख आणा. अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही सॅड होण्याचं नाटक करा, तुम्ही प्रेग्नंट नाही आहात तेव्हा तुमच्यामध्ये दुःखाची इंटेन्सिटी वाढवा. त्यानंतर अर्जुन त्याचा मोबाईल काढत त्याचा कॅमेरा ऑन करून सायली समोर धरतो आणि म्हणतो की आता बघा यामध्ये आणि अजून सॅड व्हा. तर सायली ही हळूहळू रडू लागते. तुम्ही प्रेग्नंट नाही आहात असा विचार करा आणि अजून सॅड व्हा. तर रागाने सायली अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो की रागवायचं नाहीये, सॅड व्हायचंय. अर्जुन पुन्हा रडण्याचे नाटक करून सायलीला दाखवतो, पण सायलीला काही जमत नसते. अर्जुन म्हणतो की नाही जमणार तुम्हाला. तर सायली पुन्हा रडण्याचे नाटक करू लागते. तर अर्जुन म्हणतो की अजून थोडं रडासा. इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजणांनी मोठी तयारी केलेली असते. पूर्णाजी, प्रताप, कल्पना, विमल, अस्मिता सर्वजण आता अर्जुन येण्याची वाटच बघत असतात. तर आता इकडे अर्जुन सायलीला सर्व काही सांगून घरामध्ये आणू लागतो. इकडे अस्मिता विचार करते की अर्जुन आणि सायली आमच्याबरोबरच हॉस्पिटलमध्ये होते, मग आता घरचा पत्ता ते काय विसरले की काय, एवढा वेळ त्यांना कसा काय लागला. तेवढ्यात अस्मिता अर्जुन आणि सायली येत असल्याचे बघते आणि सर्वांना सांगते की आले ते, चला चला या या. आणि सर्वजण पळतच हे समोर येतात आणि दरवाज्यात येताच लगेच सर्वजण पळत अर्जुन सायलीला सरप्राईज असे मोठ्याने ओरडतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत त्यांच्याकडे बघू लागतात. पाठीमागून पूर्णाजी ही हसत असते. तर कल्पनाने मोठ्याने हसत अर्जुन आणि सायलीला कॉंग्रॅच्युलेशन केलेली असते. त्यानंतर डॅड आणि मॉमचा बेल्ट गळ्यामध्ये घालत कल्पना, अस्मिता दोघेही अर्जुन आणि सायलीला कॉंग्रॅट्स करतात. त्यानंतर कल्पना ही प्रेमाने अर्जुन आणि सायलीला आतमध्ये आणते. तर घेर धरून प्रताप, कल्पना सर्वजण आता अर्जुन आणि सायली भोवती नाचू लागतात. आपण आता आजी होणार या आनंदाने कल्पना तर हरवूनच गेलेली असते. तेव्हा त्यांचा तो आनंद बघून सायलीला खूप वाईट वाटते आणि रागही येतो. तेव्हा मोठ्याने सायली ही सर्वांना सांगते की थांबा. तर सर्वजण हे सायलीकडे बघू लागतात. तेव्हा सायली म्हणते की मी प्रेग्नंट नाहीये. तेव्हा ते सायलीचे शब्द ऐकून कल्पनासकट सर्वांना मोठा धक्का बसतो. तर कल्पना म्हणते काय म्हणालीस. तर सायली म्हणते की मी आई होणार नाहीये. तेव्हा आंबड्या गिळत कल्पनाला काय बोलावे आणि काय नाही सुचत नसते. तर पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता मी आई होणार नाहीये आणि मी प्रेग्नेंट नाहीये हे सत्य आता कल्पना आणि पूर्णाजी समोर आणताच कल्पना आता कोणता निर्णय घेते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.